नमस्कार मंडळी. आज सकाळी उठून आधी सगळीकडे पडलेला बर्फ बघितला. घराच्या भोवताली सगळीकडे पांढरा शुभ्र बर्फ पडलेला होता. झाडांच्या पानांवर सुद्धा बर्फ साचलेला होता. सकाळचे 6:30 वाजलेले होते आणि हे दृश्य खरंच खूप सुंदर दिसत होतं. थोडंसं अंधारलेलं होतं. आता तुम्हाला मागच्या अंगणातला सुद्धा मी बर्फ दाखवते. मागच्या अंगणात सुद्धा पांढरा शुभ्र बर्फाचा हा गालिचा पसरलेला आहे असं वाटत होतं. आणि मी दार उघडून थोडंसं बाहेर गेली, परंतु बाहेर भरपूर गार होतं, थंडगार असा वारा होता. परंतु हे जे दृश्य आहे खरंच खूप सुंदर दिसत होतं. बाहेर जरी थंडगार वारा असला आणि थंडी असली तरी आतमध्ये आपल्याला थंडी अजिबात जाणवत नाही, कारण घरात सेंट्रलाइज हीटिंग असते. त्यामुळे घरात थंडी जाणवत नाही आणि संपूर्ण घर लाकडाचं असल्यामुळे घरात उबदार आपल्याला वाटतं. आज शाळेलासुद्धा इकडे सगळ्यांना सुट्टी होती. रात्रीच शाळेतनं कळवलं होतं की आज सुट्टी आहे. त्यामुळे आज अशी काही गडबड नव्हती. परंतु आज घरात रंगाचं आणि कार्पेटचं काम करायला लोकं येणार होती. त्यांनी 8:30ची वेळ दिलेली होती. त्यांचं घरात काम चालू असताना स्वयंपाक करता येणार नव्हता, म्हणून सकाळी लवकर देवपूजा करून 7:30 वाजता स्वयंपाकाला लागले. गवार बटाट्याची भाजी, मसूर डाळीचं वरण आणि भाताचा कुकर लावला, स्वयंपाक केला. 8:30 वाजताच काम करायला कारागीर घरात आले. इकडे घर घेऊन आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे बिल्डरचे लोक येऊन घरातलं सगळं इन्स्पेक्शन करून जातात. घरात काही रिपेरिंगचं काम आहे का किंवा काही रंगाचं काम असेल तर बिल्डरचीच लोकं येऊन आपल्याला ते सगळं करून देतात. त्यांनी आधीच आमची अपॉइंटमेंट घेतलेली होती. आधीच आम्हाला कळवलेलं होतं की या दिवशी ते येणार आहेत. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की ते सकाळीच आज लवकर येतील. कारागीर येऊन आपापल्या कामाला लागले. माझं पण बाहेर थोडं काम होतं. ब्रेकफास्ट तयार करून मी भावासोबत त्याच्या गाडीतून माझं काम करायला बाहेर पडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खूप सुंदर बर्फ सगळीकडे साचलेला दिसत होता. सकाळी सकाळी सगळा निसर्ग बघून खूप खूप छान वाटत होतं. तुम्हाला पण माझ्यासोबत मी तुम्हाला इकडे पडलेला सगळा बर्फ दाखवते आहे. तुम्हाला पण हा बर्फ बघून खरंच खूप आनंद होईल आणि तुम्हाला पण समजेल की इथे रस्त्यावर हा साचलेला बर्फ कसा आहे अमेरिकेतला. 1.5 तासातच माझं तिकडचं काम झालं. सगळं काम करून मी घरी आले. कारागीरसुद्धा जेवायला दुपारी गेले होते. आम्ही पण जेवणं केली आणि अशा प्रकारे आज आमचा हा बिझी डे झाला. कारण हे कारागीर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरात होते आणि आता ते पुन्हा अजून 2-3 कामं आहेत